श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, महिलांनी सकाळी चुकूनही 5 कामे घरात करू नये. नाहीतर काय होणार आहे? घरात लक्ष्मी कधीच राहणार नाही. खास करून त्या घरातील मुख्य महिला, जी त्या घराची सून असेल, आई असेल किंवा सासू असेल. बघा मित्रांनो, महिला ही त्या घराची लक्ष्मी असते. तिने केलेले प्रत्येक काम हे त्या घराला पुढे नेणारे असते. पण ते काम शुभ हवे. जर काही चुकीच्या आणि अशुभ गोष्टी घडत असतील, तर मग त्या घरातनं अधोगती लागते. त्या घरात गरिबी, दारिद्र्य येते. पैसा सुद्धा टिकत नाही. आरोग्य खराब होतात, वादविवाद सुरू होतात आणि बऱ्याचशा वाईट गोष्टी त्या घरात घडू लागतात. दरिद्री त्या घरात येते. म्हणून बघा, महिलांनी सकाळी उठल्यानंतर काय करावे आणि काय करू नये, याबद्दल ना खूप गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत. पण ना आजचा हा व्हिडिओ खास करून कोणत्या गोष्टी करायला नाही पाहिजे, त्या गोष्टींबद्दल बनवलेला आहे. तर खास करून महिलांनी चुकून सुद्धा या गोष्टी तुमच्या घरासाठी अजिबात करू नका. नाहीतर समस्या तुमच्या घरात यायला सुरू होतील. कितीही मेहनत कराल तरी प्रगती होणार नाही. तर बघा, कोणत्या गोष्टी आहेत, तर आजकाल महिला उशिरा उठतात. ही सगळ्यात मोठी चूक आहे. उशिरा चुकून सुद्धा उठायचं नाही. लवकर उठा, अंघोळ वगैरे करा आणि तुमचे दिनचर्याचे काम सुरू करा. दुसरी गोष्ट म्हणजे बघा, भरपूर महिला काय करतात, 11-12 वाजता उठतात, अंघोळ करतात आणि देवपूजा करतात. म्हणजे देवपूजेची वेळ त्यांची ठरलेली असते 10, 11, 12 वाजता. ही सगळ्यात मोठी चूक आहे. देवपूजानं ही 7, 8 किंवा 6 वाजताच झाली पाहिजेच. जास्तीत जास्त तुम्ही 7, 8 वाजेपर्यंत देवपूजा करू शकतात. पण 10, 11, 12 वाजता देवपूजा चुकून सुद्धा करायची नाही. बऱ्याचशा महिला या सकाळी उठतात, अंघोळ न करतात, फक्त ब्रश वगैरे करतात आणि अंघोळ न करता डायरेक्ट किचनमध्ये जातात. स्वयंपाक करतात, किचनमध्ये प्रवेशसुद्धा करतात, चहा, नाश्ता, स्वयंपाक वगैरे सगळं करतात. त्यानंतर सगळी साफसफाई करून मग नंतर अंघोळ करतात आणि मग देवपूजा करतात. ही सगळ्यात मोठी चूक आहे. आणि हेच त्याच घरात होतं, ज्या घरामध्ये ना दरिद्री गरिबी आहे आणि त्या घरात कधीच लक्ष्मी प्रवेश करत नाही. बऱ्याचशा महिला या देवपूजा सुद्धा करत नाही. त्यांच्या घरातली पुरुष मंडळी किंवा अन्य कोणी देवपूजा करतात. त्या देवपूजाच करत नाही. पण घरातील जर मुख्य महिला असेल, ती सून, सासू, आई असेल, तिने देवपूजा करायलाच पाहिजे. देवासमोर न बसायलाच पाहिजे. देवपूजा दुसरे करत असतील तरी तुम्ही देवासमोर बसून तुमच्याकडून जे होईल ते तुम्ही करा. महिलांनी चुकून सुद्धा असे काम करू नका. नाहीतर काय होतं, घरामध्ये गरिबी होते, दारिद्र्य येतं, आरोग्य खराब होतात, घरात वादविवाद होतात. लक्ष्मी त्या घरात कधीच टिकत नाही. त्या घरामध्ये वास्तुदोष सुद्धा निर्माण होतात. राहू केतूचा वास होतो. म्हणून महिलांनी लवकर उठावं, अंघोळ करावी, सगळ्यात आधी देवपूजा करावी, घराचं उंबरठा पूजन करावं, तुळशीला पाणी टाकून पूजन करावं, सूर्याला अर्धदाव द्यावं. त्यानंतर तुम्ही किचनमध्ये जा, स्वयंपाक करा. तुम्हाला जे करायचं ते सगळं करा. आधी अंघोळ करून देवपूजाच करायला पाहिजे. हा नियम तुम्ही तुमच्या घरात बनवून घ्या. अशा प्रकारे जर तुम्ही हे काही नियम महिलांनी जर पाळले आणि जर केले, तर त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा सदैव वास राहील. तर अशा प्रकारे ही होती आजच्या व्हिडिओ संबंधित माहिती. माहिती जर आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. धन्यवाद मित्रांनो. श्री स्वामी समर्थ.